गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण काल 12 मार्च 2025 चा सेटअप दिला होता गुरुवारचा. आता हा जो सेटअप दिला होता, आता आपण एक सेल पॉईंट दिला होता त्याच्यामध्ये जो दिला 75. हा मी नंतर मार्क केला होता, याला मी डिलीट करतो. कारण सेटअप जो दिला होता आपण प्रीमियम वर इतके झोन आपण दिले होते. ओके, त्याच्यावर पण हे झोन दिले होते. मार्केट इथे चालू होतं मॉर्निंगला. मग आपण एक सेलिंगचे पॉईंट दिले आणि बाईंगचे पॉईंट सुद्धा आपण दिले. त्याच्यामध्ये जर तुम्ही सेटअपवर आले व्यवस्थितरित्या इथं म्हणजे चेक केलं तर आपण एक 75चा एक सेल पॉईंट दिला. 5200 तो 5225 या दरम्यान एक सेल होईल, हा एक दोन मोठा होता. पण 5175चा एक सेल पॉईंट दिला आणि नंतर जर बाय करायचं म्हणलं तर जवळजवळ 65 पासून 95 पर्यंत या दरम्यान कुठेतरी हे बाय होईल अशी आपण एक अंदाज व्यक्त त्यामध्ये केला होता. आणि अंदाज म्हणजे आपण लिक्विडिटीनुसार मार्क करतो. आणि जर तुम्ही मार्केट जर व्यवस्थित पाहिलं, मी जर सेशन ऑन करतो, मार्केट सेशन ऑन केलेलं आहे, तर मार्केट सकाळी एशिया सेशन मध्ये 85 ला 75 ला जाऊन टेकला. हा 75चा झोन आहे, 75. आणि आपला पहिला सेल 75 पासून जवळजवळ खाली बॉटम पर्यंत धरला तर जवळजवळ $40 सेल झालेला आहे. त्यानंतर मार्केट पुन्हा अगेन वरती गेलं, इथून इथून वरती गेलं. इथं बाय करायचं नव्हतं कारण आपण ते सांगितलंही नव्हतं बाय करा वगैरे म्हणून. नंतर मार्केट वरती 51-91 पर्यंत गेलं. आता आपला 5200च्या आसपास आपला काय होता, तुम्ही बघा, 5200च्या आसपास आपला काय होता, सेल होता. लक्षात आलं, 5200 ते 5225 मार्केट कुठूनही फिरू शकतं. मग एक तासाचा थ्री कॅन्डल स्विंग बनलाय कुठं, तर ते एक तासाचा थ्री कॅन्डल स्विंग या भागात बनला. चला एक तास नाही, त्याला 30 मिनिट बघितलं. 30 मिनिटचा थ्री कॅन्डल स्विंग बघा. इथंही बनलाय, नंतर या ठिकाणी गेला. आता याच्यामध्ये ITH इंटरमिडिएट टर्म हाय ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट माहीत असणं खूप अपेक्षित आहे. ITH म्हणजे इंटरमिडिएट टर्म हाय. इंटरमिडिएट टर्म हाय ज्यावेळेस मार्केटचा बनतो ना, त्यावेळेस मार्केट सेलिंगच्या एका ऍटिट्यूड मध्ये येतं. अशी आतापर्यंतचा सगळ्या ठिकाणचा इतिहास आहे. म्हणजे तुम्ही 5 मिनिटावर करता, एक 15 मिनिटावर, त्याला काही अर्थ नाही. पण तो इंटरमिडिएट टर्म हाय बनला तर मग मात्र तुम्ही तिथून एक सेलिंगचा विचार करू शकता. इंटरमिडिएट टर्म हाय साठी थ्री कॅन्डल स्विंगचे 3 बंच तयार असावे लागतात. एक बंच मध्ये असतो, दोन बंच साईडला असतात. म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित इथं बघितलं इंटरमिडिएट ITH आणि ITL चा सेटअप, या ठिकाणी ITH आहे. ओके, या ठिकाणी सॉरी STH आहे. या ठिकाणी एका बाजूने STH इथं पण बनलेला आहे. म्हणजे तीन बनले. त्यानंतर मग सेलिंगचा जरी अटेम्प्ट घेतला, त्यानंतर जरी सेलिंगचा अटेम्प्ट घेतला तरी जमतो. किंवा थ्री कॅन्डल स्विंग बनलाय, थ्री कॅन्डल स्विंग बनलाय, त्याच्यावरती सेलिंगचा अटेम्प्ट घेतला तरी जमतो. 15 मिनिटामध्ये STH जरी बघितलं, 15 मिनिटात जरी बघितलं ITH इंटरमिडिएट टर्म हाय, तरी इंटरमिडिएट टर्म हाय या ठिकाणी येतो. आणि एंट्री तुम्हाला जवळजवळ इथून मिळते. आणि जी एंट्री तुम्हाला मिळालेली आहे, ती जर एंट्री बघितली तुम्ही, 80-85च्या आसपास एंट्री मिळते, ती एंट्री जर बघितली आणि तिथून जर तुम्ही ट्रेड करायचं जर ठरवलं, तर ट्रेड तुमचा डायरेक्टली इथं 113 ते $114 होतो. आपण बाईंग साठी एक झोन दिला होता, जो झोन जवळजवळ हा होता बघा. मार्केट 65च्या आसपासच्या 65च्या आसपास आणि 95 म्हणजे 5065च्या आसपास मार्केट जाईल. खरं तर याची डिपनेस खूप खोली होती, 5016 पर्यंत याची डिपनेस आहे. आता अशा ठिकाणी सुद्धा ITH ITL ने ट्रेड होतो. हं? किंवा H1चा थ्री कॅन्डल स्विंग बनलाय, इथून तुम्ही बाय करू शकत होते. किंवा मार्केट रिव्हर्सल पॅटर्नला बाय करू शकत होते. 30 मिनिटाचा थ्री कॅन्डल स्विंग बघायचा, तिथं बाय करू शकता तुम्ही. या पद्धतीने म्हणजे मार्केट फार 55 पर्यंत खाली आले. ओके, समजते, मार्केट फार 55 पर्यंत खाली आलेला आहे. आणि आता 30 मिनिटाच्या हिशोबाने जर विचार केला तर या ठिकाणी IDM ची कॅन्डल आहे. IDM ची कॅन्डल आहे, जी IDM ची कॅन्डल मार्केटने घेतली आहे. हे बघा इथं दिसते, मार्किंग करू द्या मला. H1चा तरी IDM पाहिजे होता आपल्याला. कारण 30 मिनिटाचा IDM सध्या घेतलेला आहे. आपण 30 मिनिटाच्या IDM नुसारच मार्क करू. हा मार्केटचा IDM आहे. विशेष म्हणजे तुम्हाला असं दिसतंय की CIC कॅन्डल नाहीये त्या बाजूने, पण IDM इथं मार्केटने घेतलेला आहे. ओके, एका तासाचा IDM इथं झालाय, एका तासाचा नाही, 30 मिनिटाचा झालाय.
ITF. ओके. आता आयडीएम म्हणल्यानंतर सहसा मार्केट लिक्विडिटी मधून जातं. आयडीएम म्हणल्यानंतर लिक्विडिटी मधून मार्केट जातं. आता मार्केट जरी वरच्या दिशेत चालू असलं, स्कॅल्पिंग पॉईंट तो उत्तरात लागेल तेवढे देता येतात, परंतु आपल्याला योग्य पॉईंटची निवडही करता आली पाहिजे ट्रेडिंगसाठी, तरच ट्रेडिंग मध्ये मजा असते. नाही तर ट्रेडिंग मध्ये मजा नसते, ट्रेडिंग मध्ये हाल होत असतो. आणि ट्रेडिंगच्या स्किलमध्ये बसताही आलं पाहिजे. बसता यायला पाहिजे. हा पूर्ण स्विंगच आपण आता ट्रेडिंगसाठी घेणार आहोत. ओके. कशासाठी? बाईंगसाठी. हा पूर्ण स्विंग जो आहे तो बाईंगसाठी आपण निवडणार आहोत. ऍज पर 30 मिनिट लिक्विडिटी ऑफ 5075. 5075. समजा असं झालं की इथं एफपीजीएल जर टच करून गेला तर 85. 5085. आणि ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉकला टच केलं, समजा मिडल पॉइंटला आला तर 65च्या आसपास. या 3 पॉइंट पासून एकदा मार्केट खाली येणार, इथं एकदा टच करणार आणि इथून एकदा जाणार. त्यावेळेस त्या ठिकाणी निश्चितपणे 3 कॅन्डल स्विंग असेल, तिथं आपल्याला ट्रेड पकडायचा आहे. ओके. जर योग्य माणसाला झोन मिळाले तर झोन मधूनच मार्केट वरती एकदम परफेक्टली जातं. त्याला अजून एक दुसरा पर्याय बघा, हॅकेनेची कॅन्डल हा एक ऑप्शन आहे. म्हणजे जर झोन मध्ये मार्केट आलं आणि हॅकेनेची कॅन्डल जर मिळाली, विशेषतः 15 मिनिटाची जरी मिळाली, ओके, तरी सुद्धा मार्केट व्यवस्थित व्यवस्थित तर त्या कॅन्डलच्या बॉटमला आपण एसएल ठेवू शकतो. ओके. पहिला जरी ट्रेड फसला तर सेकंड ट्रेड फसत नाही. एकदम छान पैकी तिथून काय होतं, मार्केट रिव्हर्स आपल्याला देतं. हा एक त्याच्यावर एक चांगला ऑप्शन आहे. एक चांगला ऑप्शन आहे. आता मार्केट वरती जात आहे, ह्या इथं रिजेक्शन पॉईंट आहे, याला हे इथं दिसतंय, समजतंय. हा रिजेक्शनचा झोन आहे, एवढा झोन आहे रिजेक्शनचा. आता सध्या मार्केट रिजेक्शनच्या झोन मध्ये एंटर झालेलं आहे. पण आपण 30 मिनिट वर लाईक खेळत नाही, आपण H4 सारच प्ले करतो, कारण असे छोटे छोटे झोन जर देत गेलो आपण, तर मग मात्र खूप कठीण होऊन जाईल. 51-25च्या आसपास मार्केटला एक रिजेक्शन झोन आहे. आता शिक मार्केट 51-13 आहे, अजून 10-12 पॉईंट वाटलं तर वरती जाऊ शकतं. त्यानंतर तिथून मार्केट रिजेक्शन होईल. आताशी मार्केटने काय बनवलं, इंटरमिडिएट टर्म लो बनवल्यासारखी कंडिशन आहे इथं ITL बनवण्यासारखी. जसं तिथं ITH आहे ना, ITL इंटरमिडिएट टर्म लो बनवण्यासारखी कंडिशन इथं आहे. कारण 30 मिनिट सर बघू, इंटरमिडिएट टर्म लो इथं बनलेला आहे, इथं बनलेला आहे. मार्केटला एकदा खाली यावं लागेल आणि इथून मार्केटला जावं लागणार आहे. बस. इथून मार्केटला असं जावं लागणार आहे वरती, आणि मग तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा जो ट्रेड आहे तो वरती मिळू शकतो. आता हा जो झोन होता 75चा, हा वरला मी एकदा डिलीट करतो. ओके. आता खाल्ला जो बायचा झोन आहे, हा डिलीट करण्याचा प्रश्न येत नाही, कारण याच्यामध्ये मार्केट आलंच नाही. जेव्हा येईल तेव्हा या ठिकाणी ट्रेड करायचा आहे, कसा ट्रेड करायचा नाही आहे. ओके. शेट. एक डिलीट करतो मी. हे जे 2 नवीन झोन मी मार्क केलेत, ते झोन फक्त आपण ऑब्झर्व करूयात. हा 25 पासून थोडासा सेलिंग आहे, लक्षात आलंय. हा 25 पासून थोडासा सेलिंग आहे. मग आपण आता H4 वर जाऊ. थर्सडे डिलीट. कारण आपण आजचं मार्केट मॅचिंग करतो. आज किती तारीख आहे? 13. वार फ्रायडे, FRIDAY फ्रायडे. आणि शुक्रवारी, शुक्रवारचं आपण हे मार्किंग करतोय मॉर्निंग. ओके. ते मॉर्निंगला पण झोन टाकून देतोय आणि तिथं त्याचं काम होतंय. हे पण एक वेगळी कला आहे. आता मी काय करतो, हा झोन पण डिलीट करतो 25चा, कारण तो शॉर्ट रिजेक्शन आहे बघा. ज्याला घेता येईल तेनेच घ्या, बाकीच्यांना ते घेता येणार नसल्यासारखंच स्थिती आहे. बाकीच्याला घेता येणार नसल्यासारखी स्थिती येते, कारण ते तिथं सेटअप बी बनला पाहिजे, कारण झोन छोटा आहे. तो स्कॅल्पिंग पॉईंट आहेत सरळ सरळ. स्कॅल्पिंग पॉईंट कधी कधी प्रॉफिट देतात भरपूर. आता ठीक आहे, स्कॅल्पिंग पॉईंट प्रॉफिट देतात, पण मग आपण नाही स्कॅल्पिंग पॉईंटला घेऊन चाललो.
आपल्याला चांगल्या सेटअपचे ट्रेड लागतात. ओके. इथं समजा हे कडक जर घेतला, ऑर्डर ब्लॉक आहे का नाही, हा तोच फोन आहे ना वरला. थोडं बारीक करू. ओके, ठीक आहे. बॉटम कितीला आला? 91.95 आणि 52.40, 52.25. याला मी असाच ठेवतो, हा झोन असाच ठेवतो. सेकंड जो एक सेल झोन ऍड करतो तो हा सेल झोन ऍड करतो. 51 65च्या आसपास येतोय तो, 51.65. आणि जर त्याचा मिडल पॉइंट धरला तर 51.45च्या आसपास येतोय बघा. म्हणजे 200 टिपचा हा सेल झोन सरळ सरळ आहे. 45 ते 51.65 या दरम्यान मार्केट येईल. इथून थोडस सेल होईल. आता झोनची हाईट मोठी आहे, त्यामुळे मग ITH बनवू देणं किंवा 3 कॅन्डल स्विंग बनवू देणं, पेशन्स असणं माणसामध्ये ते आवश्यक आहे. ओके, हे दोन झोनची हाईट पण तुम्हाला इकडे दिसत असेल. आता मी अजून एकदा इकडे मार्किंग करतो. या झोनची हाईट इथे तुम्हाला दिसत आहे. आता याच्यात आपण अजून एक बाय झोन इथे ऍड करू बघा. हा जो बॉटमचा जो रिजेक्शन पॉइंट आहे ना, हा जरा जास्तीच रिजेक्शन घेतोय असं जाणवतंय. त्यामुळे बॉटमच्या झोन मध्ये जाण्या अगोदर मार्केट कदाचित खरं तर हा प्रोजेक्शन पॉइंट फार एवढा आहे. पण आता मार्केट एका छोट्याशा भागामध्ये येऊन गेलेला असल्यामुळं आपण जो शिल्लकचा रिजेक्शन पॉइंट आहे तेवढाच घेतोय. तो जवळजवळ 5025च्या आसपास मार्केट बॉटम पद्धतीने काम करू शकतो. ओके, हा एक रिजेक्टेड झोन आहे. मार्केटाला तिथं रिजेक्शन देते बघा. हम्म, हम्म, ओके. ओके, तर एक सारखं होईना. साऱ्यांना लॉक करतो या झोनला मी. आता बघा, जेव्हा झोन मध्ये मार्केट येईल तेव्हा झोन मध्ये ट्रेड घेण्यासाठी आपण तिथं प्रेझेंट पण असणं अपेक्षित आहे. आता हे रात्री आलंय मार्केट, त्याच्यात त्याला कोण काय करू शकत नाही. इथं मार्केट किती वाजता आलंय? रात्री 1:30 वाजता मार्केट आलंय या बाय झोन मध्ये खाली. त्याला काय पर्याय नाही बघा. त्याला काय पर्याय नाही. आता काय होईल मार्केट? आता झोन आपले रेडी झाले ट्रेडिंगसाठी. एवढे झोन आपले रेडी आहेत. एक मी इथे एक पॉईंट दिलेला आहे. जर मार्केटने हे ब्रेक केलं तर इथं जायचं, हे ब्रेक केलं तर इथं. आता ERL आपण 48-42 याच्या खाली गेलं तर थांबूनच जायचं. वरती ERL 51-54-16 आहे डायरेक्ट. त्याच्या दरम्यान जेवढं जेवढं काय बनतंय तेवढं तेवढं आपण मार्क करतोय आणि ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करतोय. आता बघा, मार्केटने काय करणं अपेक्षित आहे. इथे एक ITH बनवलाय, वरती आलंय, खाली आलंय मार्केट. इथं गेल्यानंतर एकदा मार्केट या झोन वरून येऊन वर जाईल, नंतर या सेलिंग झोन मध्ये येईल मार्केट. सेलिंग झोन मध्ये अतिशय शांतपणे असा ITL बनेल छोट्या टाइम फ्रेमला. ओके, ITH बनेल, इंटरमिडिएट टर्म हाय बनेल आणि इथून येईल. नंतर या बाय झोनचं काही काम नाही, इथं शक्यतो मार्केट थांबणार नाही. मग बॉटमच्या या बाय झोन मध्ये मार्केट येईल. इथून एक तुम्हाला रिजेक्शन चांगलं मिळेल. कदाचित इथून रिजेक्शन नाही मिळालं तर मार्केट बॉटमला येऊन हा पण झोन घेऊ शकतो, किंवा इथं थोडासा अशा पद्धतीने त्रास देऊन नंतर मार्केट वरती जाऊ शकतं. याच्यामध्ये हे एवढे झोन मी तुम्हाला मार्क करून दिलेले आहे. एवढे झोन तुम्हाला मार्क करून दिले. वरती H4 ची लिक्विडिटी आहे, खाली पण H4 ची लिक्विडिटी आहे. 5025 बाय झोन आहे, लक्षात घ्या. 5025 बाय झोन आहे. इथे पॉईंट दिलाय, पण मागं पुढे एक कधी बी झोन असतो ना, झोन 2-4 पॉईंटने, एक पॉईंट दिला तर 2-4 पॉईंट मागं पुढे हा समजून घ्यायचा. या पद्धतीने मार्केटने आज बिहेवियर करावं आणि वागावं अशी अपेक्षा आहे. दुसरा मुद्दा म्हणजे जर तुम्ही H4 मध्ये गेले आणि H4चं जर तुम्ही एक इंडिकेटर प्ले केलं, ते म्हणजे PU56 आमचं, ते याच्यामध्ये H4चं ITH ITL 37च्या आसपास आहे. म्हणजे याला मी थोडंसं वाढवतो.
5025 ते 5040 करतो. कारण का एवढा हा झोन जो आहे सगळ्यात व्हीआयपी हा झोन आजचा बनू शकतो हा. आणि हा व्हीआयपी झोन जो आहे ओके, इथं आला तर नशीब चांगलं ट्रेड होईल, पण शक्यतो मार्केट इथूनच जाईल. या 3 पॉईंट पासूनच मार्केट जाईल. मग या 3 पॉईंट पासून जाईल तर तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून अतिशय शांतपणे त्याच्यात काम करणं अपेक्षित आहे. अतिशय शांतपणे त्याच्यात काम करणं अपेक्षित आहे. ओके, चलो पुढला. शुभेच्छा. शांतपणे ट्रेड करा. रोजच्या प्रीमियम ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर मेसेज करा 80 10 50 10 19. 80 10 50 10 19 त्याच्यावर तुम्ही मेसेज करा आणि प्रीमियम ग्रुपला जॉईन व्हा. प्रीमियम ग्रुपची फी अतिशय नाममात्र आहे. एप्रिल पासून त्या फी मध्ये थोडीशी वाढ होणार आहे. ओके, कारण एप्रिल पासून आम्ही थोड्या सेटअप मध्ये सुद्धा बदल करणार आहोत. ह्याच्यामध्ये एंट्री टीपीएसएल चे सेटअप आम्ही झोन मध्ये ऍड करणार आहोत. ओके, चला पुढला. थँक्यू. आणि पॉवरफुल झोनला सेटअप करा. प्रत्येक दिवशी आपले झोन अतिशय पॉवरफुल होतात, त्याच्यात काही अडचण नाही. हा, न्यूज एक बघायचं राहिलं. एका मिनिटात एकदा न्यूज पाहून घेऊयात. गोल्डचा रेट काय त्या दरम्यानच गोल्ड पुशअप होत आहे जागेवर, म्हणजे 1,60,000 58,000 खाली वर. चांदी सुद्धा जी आहे ती 2,74 65 75 असेच खेळते आहे. हा जो फॉरेक्स फॅक्टरी मध्ये न्यूजचा डेटा आहे आज, युएसडी एम्प्लॉयमेंट रेट, कोर पीसीआय इंडेक्स आहे, न्यूट्रल न्यूज आहे, विलियम जीडीपी इंडेक्स वाढलाय म्हणजे गोल्डला सेल आहे, जीडीपी 1.4 1.0 न्यूट्रल न्यूज आहे शक्यतो. जॉब जोल्स ओपनिंग सुद्धा आहे, जॉब वाढले तो फायदा सेलिंगला न्यूज आहे 7:30ला. 6ला न्यूट्रल डाटा आहे. आणि जे काही आखाती युद्ध आहे तर प्राइस आणि गॅस वगैरे हे सध्या चांगलं प्रेशराईज झालेलं आहे जग. तर बघूयात काय काय होते, पण आपल्याला काय सेटअपवर काम करायचं, इतरत्र पुढेही काम करायचं नाही आहे. ओके, चलो कुठलं. थँक्यू.